आज आपण बघणार आहोत सगळ्या कस्टमरला सगळ्यात आवडीचा गळा म्हणजे तो म्हणजे लोटा गळा. त्यालाच आपण मटका गळा देखील म्हणतो. त्याच्यासाठी काय करायचं, तुमच्या गळ्याचं जेवढं मेजरमेंट आहे तेवढं घ्यायचं. म्हणजे माझा गळा आहे तेवढं घेतलाय, वरून 2.5 इंच खालून 2.5 इंच घेऊन एक चौकोटी बॉक्स तयार करायचा. नंतर काय करायचं, वरून 3.5 इंच आणि त्याच्यामध्ये एक अर्धा इंच घ्यायचं आणि खालून समजा एक 3-3.5 इंच सोडून घ्यायचं. आडवं देखील 3.5 इंच घ्यायचा आणि मटक्याचा शेप द्यायचा. जसा मी व्हिडिओ दाखवत आहे, पहिलं वरून घ्यायचा आणि नंतर ते आपण अर्धा इंच घेतलं होतं बघा, त्याच्यामध्ये घेऊन ते 3.5 इंचाला जोडून खालून गोलाकार असा शेप द्यायचा. जसा मी व्हिडिओ दाखवतोय तुम्ही तसा देखील सेम तसाच घेऊन एकदम सुंदर असा मटका गळा तुम्ही तयार करू शकता. बघा मी किती हलक्या हाताने देत आहे, कारण मटक्या गळ्याचा शेप इथं मेन प्रॉपर आपलं सावकाश द्यायचं. म्हणजे जर तुम्हाला याच्यापेक्षा कमी डीप पाहिजे असेल तर तुम्ही जिथं आपण आडवं घेतलं होतं बघा 3.5 इंच, तिथं तुम्ही 3 इंच देखील घेऊ शकता. जर याच्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 4 इंच सुद्धा गळ्यारुंदी ठेवू शकता. ते तुमच्यावर डिपेंड करते. आता नंतर काय करायचं, जशी आपण मार्किंग केली आहे ना सेम ॲज इट इज तसं त्याच रेषेवरून कट करून घ्यायचा. बघा माझी कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, हे पलटी करायचे. तुम्ही कॅनव्हास पेपरचा वापर करून देखील गळा पलटी करू शकता, परंतु मी कॅनव्हास पेपरचा वापर न करता हा गळा तयार करणार आहे. त्याच्यासाठी मी उंचीपेक्षा अर्धा इंच मार्जिन जास्त घेतली होती, त्याच्यामुळे मी खालून अर्धा इंचाची पहिले शिलाई मारून घेते आणि नंतर मी गळ्याला देखील एक थोडं थोडं पकडून शिलाई मारणार आहे. बघा मी अर्धा इंच ठेवलं होतं. जर तुम्हाला एक्स्ट्राची जर बॅकला पट्टी जोडायची असेल तर ते पण जोडू शकता, पण मी सहसा तशी पट्टी जोडत नाही. मी दोन्ही खालचं आणि वरचं पलटवून घेते. आता मी नंतर काय करणार आहे, गळ्याला थोडं म्हणजे अर्धा इंचापेक्षाही थोडं कमी, म्हणजे म्हणा की आपल्या टिपच्या 2 रेषा धरून मी सावकाश जसा गळ्याचा शेप आहे तसा सेम मी शिलाई मारत आहे. इथं मेन प्रॉब्लेम येतो, गळा जर आपली शिलाई वाकडे तिकडे आली ना तर गळा देखील वाकडा तिकडा बरोबर व्यवस्थित मटका गळा म्हणा किंवा लोटा गळा प्रॉपर दिसत नाही. त्याच्यामुळं शिलाई घेताना एकदम प्रॉपर शिलाई घ्यायची, घाई गडबड करायची नाही. इथं मेन असतो लोटा गळ्याचा सगळं. आता नंतर माझी बघा मी सगळं मार्जिन ठेवून काय केलेलं आहे, शिलाई मारून घेतलेली आहे. आता नंतर शिलाई मारून घेतल्यानंतर काय करायचं, जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं बघा आपल्यामध्ये, मी गळा अस्तरवर कट केलं तर मेन फॅब्रिकवर कट केलं नव्हतं. मी जे एक्स्ट्राचा कपडा होता ना आता ते कट करून घ्यायचं. बघा आणि इथं जिथं जिथं गोलाकार शेप आहे म्हणजे राऊंड आकार आहे तिथं तुटके मारायचे. तुटके मारल्यानं काय होतं, ही जी गोलाकार बरोबर प्रॉपर असा फिनिशिंगमध्ये येतो. आता नंतर काय करायचं, ते गळा पलटी करून घ्यायचा. पलटी करायचा आणि आता जिथून आपण खालून उंचीसाठी शिलाई मारली होती बघा, तिथून एक शिलाई आणि जो मटका आकार आहे किंवा लोटा गळा म्हणा, त्याला काय करायचं, दाब शिलाई मारायची. दाब शिलाई मारल्याने काय होतं, गळ्याला फिनिशिंग छान दिसते आणि गळा व्यवस्थित दिसतो देखील. फिनिशिंगसाठी पण छान असते दाब शिलाई मारायची. आता तुम्हाला ह्या गळ्याला कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही हा गळा करू शकता. एकदम सुंदरच गळा दिसतो. ब्लाऊजला बी करू शकता किंवा ड्रेसला देखील हा गळा तुम्ही करू शकता. एकदम व्यवस्थित आणि सुंदर दिसतो. बघा माझी खालची शिलाई मारून झालेली आहे. आता नंतर काय करायचं, जी गळा आहे ना त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून शिलाई मारायची. फक्त इथं एवढी काळजी घ्यायची की जो बी आपला अस्तरचा कपडा आहे तो खालच्या साईडने म्हणजे पुढच्या साईडने दिसू नये. जर दिसलं तर ती व्यवस्थित वाटत नाही, फिनिशिंग देखील व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळं ती फक्त गळ्याला दब शिलाई मारताना काळजी घ्यायची. आता बघा माझी शिलाई मारायची चालू आहे. मी आता हळूहळू सावकाश सेट करत करत गळ्याला शिलाई मारत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अजून नवीन कुठला गळा सिंपलमध्ये पाहिजे असेल किंवा डिझाईनचा पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. नक्की तुमच्यासाठी मी तो देखील व्हिडिओ घेऊन येईल आणि असेच मी नवीन व्हिडिओ बनवते. त्याच्यासाठी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं इन्स्टावर देखील पेज आहे सेम याच नावानं, स्टिचिंग विथ नाझ. तिथे जाऊन देखील तुम्ही फॉलो करू शकता. आता माझं गळ्यातलं दाब शिलाई मारायची झाल्यानंतर मी काय केले, जास्त घेतला होता मी, अस्तरचा कपडा कमी होता म्हणून मी अस्तर आणि मेन फॅब्रिक सेम करण्यासाठी अस्तरवरून साईडहून म्हणजे थोडं थोडं धरून शिलाई मारत आहे आणि आता ही जी मेन फॅब्रिक आहे ना आपलं, ते मी कट करत आहे अस्तरच्या बरोबर. बघा कधीही मेन फॅब्रिक अस्तरपेक्षा जास्त ठेवायचा, कारण गळा पलटी करताना जर थोडं आपल्या सेट करण्यात अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक एक्स्ट्रा घ्यायचं. माझा लोटा गळा तयार झालेला आहे. जर तुम्हाला याला लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला लेस लावायला आवडत नसेल तर तुम्ही नाही लावली, फक्त नॉड लावले तरी देखील हा गळा छानच दिसतो.
माझ्याकडे एक लहान साईजची लेस होती आणि ही कस्टमरचं ब्लाऊज होतं, पण त्यांना लेस नॉट दोन्ही हवे होते. त्याच्यामुळे मी याला लेस पण बसवत आहे. बघा लेस एकदम नाजूक आहे. अशी तुम्हाला ब्रॉड आवडत असेल तर ते देखील बसवा. जर मोठी स्ट्रेट लेस गोलगळ्याला बसवायला प्रॉब्लेम येत असेल तर त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. तुम्ही ते देखील पाहू शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तो व्हिडिओ देखील पहा. गोलगळ्याला बसवायला लेस बसवायला कधीही आणि काहीच प्रॉब्लेम येणार नाही. एकदम 2-3 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो, जास्त मोठा व्हिडिओ नाही. ते देखील तुम्ही पहा. लेस बसवल्यानंतर काय करायचं, याला नॉट देखील आपल्याला बसवायचे आहे. किती सुंदर असा लोटागळा तयार झालेला आहे. मटका म्हणा, लोटागळा म्हणा. आता आपल्याला काय करायचं, त्याला नॉड बसवायचे आणि बॅक टक्स घ्यायचे आणि ते सुद्धा कसे घ्यायचे मी याच व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. बघा किती सुंदर असा मटका गळा दिसत आहे. तुम्ही नक्की हा मटका गळा तुमच्या ब्लाऊजला किंवा ड्रेसला नक्की ट्राय करा. आता मी काय केले आहेत, नॉडचे लटकन तयार करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला लटकनचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड ते तुम्ही पाहू शकता. आता बहुतांश असते की नॉड किती इंचावर बसावे, तर आपण तर वरून घेतलं होतं 3.5 इंच, म्हणून मी ब्लाऊजला 3.5 इंचावर नॉड बसवते. ते नॉड जास्त वरी देखील होत नाही आणि जास्त खाली देखील होत नाही. त्याच्यामुळं प्रॉपर मेजरमेंटने बसते. तर 3.5 इंच हे प्रॉपर नॉड बसवायचं मेजरमेंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही देखील 3.5 इंचावरच बसवत चाल. आता खालून टक्स किती घ्यायचा, आपण गळा रुंदी घेतली होती किती 3.5, तर त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आता रुंदी खाली. आता मी घेतले होते 3.5, म्हणून मी आता असं आडवं घेणार आहे 4.5 आणि उभा टक्स घेणार आहे 4चा, म्हणजे आडवं 4.5 उभं 4, दोन्ही साईडला सेम तसं आडवं 4.5 उभं 4 घेऊन मार्किंग केलेली आहे. आता नंतर खालून अर्धा इंच आणि वरून असं निमुळता आकार घेऊन टक्स मारत आहे. बघा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टक्स घेतला आहे. बघा खालून अर्धा इंच घेतला आहे आणि वरी असं क्रॉस यायचं, थोडं खाली आणि वरी रफू करायचं. रफू करणं मस्ट आहे. नंतर रफू जर नाही केला तर हा टक्स उकलतो. त्याच्यामुळे रफू करत चला. सेम त्याच प्रकारे मी दोन्ही टक्स घेतलेले आहेत. आपला लोटा गळा तयार झालेला आहे. बॅक पार्ट पूर्ण आपला तयार झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा. मी आता 3.5 इंच मार्किंग केलं ते बघा, तिथं मी नॉड बसून घेतलेले आहेत. इकडं रफू म्हणजे नॉड कशी बसायचं, ते थोडं बंद ठेवायचं, त्याच्यावर 2-3 तास रफू करायचं आणि काढायचं. व्यवस्थित नॉड बसले जाते. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.